साजरा करत असताना या ठिकाणी गुरुदेवांनी या जगावरती जो काही प्रकाश टाकलाय तो प्रकाश 36 वर्ष या ठिकाणी अतिशय तेवत आहे। ती जी प्रकाशाची ज्योत आहे ती अजूनही तशीच तेवत आहे आणि ती याच्याही पुढे तेवत राहावी म्हणून आजच्या 37व्या अनुग्रह वर्धापन दिनाच्या निमित्तानं ती ज्योत अशीच या ठिकाणी पेटत राहावी याच्याकरता 37 पणत्या या ठिकाणी आपण पेटवणार आहोत। जाऊनी पायी बेजेच्या ठाई जाऊनी पायी बेजेच्या ठाई जावस वाटलं मला जावस वाटलं एवढी सपनात माझ्या कानात देवानी म्हटलं 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 जाऊनी बाई एवढी सपनात माझ्या कानात देवानी म्हटलं 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 एवढी सपनात माझ्या कानात देवानी म्हटलं। या जगाच्या कल्याणाचा एक मोठा शोध ज्या दिवशी निर्माण झाला तो दिवस म्हणजे आजचा हा 15 जानेवारीचा अनुग्रह वर्धापन दिन आणि ज्यांनी हे सर्वस्व या जगाच्या कल्याणाकरता या राष्ट्राकरता समर्पण केलं असे आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान परमपूजनीय राष्ट्रसंत अनंत विभूषित श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज परमपूजनीय गुरुदेव या ठिकाणी व्यासपीठावरती विराजमान झालेले आहेत। आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजून या ठिकाणी गुरुदेवांचं स्वागत करायचं आहे। गावाची वाट पदयात्रेचा भारी ताट पदयात्रेचा भारी ताट पदयात्रेचा भारी ताट धरली गावाची वाट पदयात्रेचा भारी ताट पदयात्रेचा भारी ताट पदयात्रेचा भारी ताट देवाच्या गजरी नाचती सारी देवाच्या गजरी नाचती सारी पारग हे पिटलं डोळ्यात पारग हे पिटलं रामचंद्र भगवान की एवढी सपनात माझ्या कानात देवानी हे म्हटलं एवढी सपनात माझ्या कानात देवानी हे म्हटलं एवढी सपनात माझ्या कानात देवानी हे म्हटलं एवढी सपनात माझ्या कानात देवानी हे म्हटलं।
ताशात संबळ वाज भक्त पालखी संग नाचे ढोल ताशात संबळ वाज भक्त पालखी संग नाचे भक्त पालखी संग नाचे भक्त पालखी संग नाचे टाळाच्या संग वाजे मृदुंग टाळाच्या संग वाजे मृदुंग ढाल सूर एक वटलं ढाल सूर एक वटलं जय श्रीराम एवढी सपनात माझ्या कानात देवानी ये म्हटलं 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 मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वाणुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। आजच्या ब्रह्मेश्वराला सर्व जमलेली धर्मधन भाग्यवान माझ्या माया बहिणी छोटे छोटे चिमुकले पुण्यात्मा आदरणीय व्यासपीठ सर्वांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो। खूप खूप आनंद वाटला। एकदा आजी बाबासाठी जोरात टाळ्या होऊ द्या। जय श्रीराम। धर्मधन भाग्यवंतांनो, आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी श्रीराम शक्तिपीठासाठी अतिशय महत्त्वाचा, वंदनीय, पूजनीय आणि आदरणीय आहे। कारण की 1987 ला तुमचे गुरुदेव अगदी लहान होते। माझं शाळेचं वय होतं आणि ती आदिमाया शक्ती जिचं विश्व भरून रूप आहे, जिच्या रूपाचं वर्णन करताना सर्व सृष्टी थकून जाईल, मौन धारण करावं लागेल आणि जिची मौन धरून साधना करतात ती म्हणजे आपली आजीबाई। आई वडिलांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो। भगवान परमात्मा आपल्या जीवनामध्ये आई वडिलांच्या रूपाने येत असतो। त्या परमेश्वरीनं छोट्याशा वयामध्ये अनुग्रहित केलं, रामनामाची दीक्षा दिली आणि आज त्या रामनामाच्या दीक्षेनं तुम्हाला तुमचे गुरुदेव या व्यासपीठावर दिसत आहेत। त्या परमेश्वरीचं जेवढं वर्णन करू तेवढं कमी आहे। आतापर्यंत आपण श्रवण करत आलेले आहात की पहिला गुरु आई असते। हो, गुरुदेवांच्या आयुष्यामध्ये असंच घडलं। गुरुदेवांची पहिली गुरु आई ठरली आणि त्या माऊलीबद्दल जेवढं बोलू तेवढं कमी आहे। साधूचं जीवन त्या परमेश्वरीनं दिलं आणि साधूचं जीवन जगत असताना, भगवान परमात्माची भक्ती करत असताना त्या छोट्याशा वयामध्ये स्वामी सागरानंद सरस्वती माझ्या जीवनामध्ये आले आणि स्वामी सागरानंदाने गुरुदेवाला संन्यास दीक्षा दिली आणि साधू समाजामध्ये खूप मोठं चांगलं आणि मोठं स्थान दिलं। त्या महात्म्याच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो। आज स्वामी सागरानंदाचं जेवढंही महत्त्व सांगू, जेवढं वर्णन करू तेवढं कमी आहे। प्रभू हनुमंतरायाने
स्वामी सागरानंदाची गुरु अमृत गाथा माझ्याकडून लिहून घेतली. जेवढे हनुमंतरायाचे उपकार व्यक्त करू मानू तेवढे कमी आहेत. तो संकट मोचन या सृष्टीचा प्राण आहे. धर्मधन भाग्यवंतांनो, हनुमंतराया जीवनात आल्याच्या नंतर असे सत्संग सोहळे होतात. हनुमंतराया लहानपणापासून हनुमंतरायाचे भक्त गुरुदेव. मला असं वाटतं वयाच्या 8व्या-9व्या वर्षी मी हनुमान चालीसा बोलत होतो आणि त्याच्यातलं एक चरण आठवतं मला. बुद्धिहीन तनु जानके सुमिरो पवन कुमार बलबुद्धी विद्या देहू मोई हरवू कलेश विकार. खरोखर त्या बाल ब्रह्मचारीचं चिंतन केल्याच्या नंतर जे मनाचे विकार आहेत ते दूर होतात आणि सुंदर निश्चल निर्मळ निष्कपट आणि गंगेच्या पाण्यापेक्षाही स्वच्छ मन होतं आणि नंतर राम मुखात येतो. त्या भगवान प्रभूने गुरुदेवावरती कृपा केली. छोट्याशा चिमुकल्या वयामध्ये साधू झालो. आतापर्यंत माझा अभ्यास आहे. माझ्या सोबत या दिव्य व्यासपीठावरती धर्माच्या व्यासपीठावरती हे सुंदर भगव्या कपडे घालून बसणारे हे सुंदर फूल सुगंधी दिसत आहे आपल्या समोर. साधू जगाच्या कल्याणासाठी असतो आणि गुरुदेवाच्या कार्याला सपोर्ट करण्यासाठी, गुरुदेवांना सहाय्य करण्यासाठी, भगवान परमात्माचा हनुमंतरायाचा रामनामाचा प्रचार प्रसार करण्यासाठी हे सर्व महात्मे, हे त्यागी गुरुदेवाच्या संन्यास दीक्षामध्ये आले. संन्यास दीक्षा घेतली आणि गुरुदेवासारखं जगाच्या कल्याणासाठी पूर्ण जीवन वाहिलं. सज्जनांनो, साधू होणं एवढं सोपं नाहीये. साधूचं जीवन जगणं एवढं सोपं नाहीये जे आपण सहज घ्याल. माझ्या माया बहिणींनो, धर्मधन भाग्यवंतांनो, मायबापांनो, साधू म्हणजे तारेवरची कसरत. साधू जगाचं मांगल्य आहे. गुरुदेव नेहमी सांगतात, साधू साक्षात जगदंबेचं सगुण साकार रूप आहे. साधू अतंग प्रेमाचा महासागर आहे. साधू वनस्पतीचा डोंगर आहे. साधू निश्चल जगाच्या कल्याणासाठी वाहणारी नदी आहे. साधू माय बाप सखा आणि गुरु आहे. साधू आपलं दैवत आहे. साधू आपला आश्रा आहे. साधू या सृष्टीचं मांगल्य आहे. साधू या सृष्टीचा प्रकाश आहे. साधू या सृष्टीचं वात्सल्य आहे. साधू या सृष्टीचं सुंदरपण आहे. साधू या सृष्टीचं मांगल्य का आहे की साधूकडे पाहिल्याच्या नंतर आपोआप अंतकरण प्रेमानं भरून येतो आणि षडविकार पळून जातात. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा या कलयुगी. साधू संतांनी, महात्म्यांनी त्यांच्या साधनेतून, त्यांच्या अनुभवातून साधूचं वर्णन केलेलं आहे. साधू या सृष्टीमध्ये, या मृत्यू लोकामध्ये श्रेष्ठ का आहे की ते साधू जगाच्या कल्याणासाठी आलेले असतात आणि शेवटच्या श्वासापर्यंत ते फक्त आणि फक्त जगाचं मांगल्य पाहत असतात, जगाचं कल्याण करत असतात. माझ्या माया बहिणींनो, धर्मधन भाग्यवंतांनो, आपण किती भाग्यवान आहात की प्रभू हनुमंतरायाच्या चरणामध्ये आज आपण राम नामाचा सत्संग करत आहात. याचा साक्ष धर्मध्वज आहे. याची साक्ष या महाराष्ट्राचं भूषण, या दिव्य भारताचं भूषण, या सृष्टीचं मंगल्य आपले हनुमंतराय ब्रह्मगिरीच्या चरणामध्ये, ब्रह्मगिरीच्या कुशीमध्ये माता गौतमीच्या साक्षीनं, ऋषी गौतमाच्या साक्षीनं आपल्या सर्वांचं आराध्य दैवत, गुरुचं अध्यपीठ, जगद्गुरु निवृत्ती दादा
आपल्या सर्वांचा प्राण या संतांच्या, या गुरुच्या साक्षीनं आपल्या हनुमंतरायाची जन्मभूमी आपल्या सर्वांना पावन करत आहे. गुरुदेव नेहमी सांगतात, ब्रह्मगिरीच्या कुशीमध्ये इंद्र नावाचा पर्वत आहे आणि त्या इंद्र नावाच्या पर्वतावरती माता अंजनीने हजारो वर्ष शिव साधना केली आणि त्या साधवीला भगवान परमात्माची, भोलेनाथाची कृपा झाली आणि तो दिव्य रत्न, तो दिव्य पुरुष सूर्याच्या कोटी तेजाप्रमाणे असं सुंदर बाळ जन्माला आलं आणि ते बाळ महाराष्ट्राचं एक संत म्हणून, रामभक्त म्हणून विश्वव्यापक काम करत आहे. हनुमंत आपले चिरंजीव आहेत. आपल्या हनुमंतराया प्रत्यक्षात सत्य शाश्वत आहेत. आपल्या हनुमंतरायासारखं दैवत या सृष्टीमध्ये एकमेव कोण आहे? भगवान भोलेनाथाचा 11वा अवतार, 11वा रुद्र आपल्या हनुमंतराया. गुरुदेव बोलताना बोलले, आपल्या सर्व भारतीय महाराष्ट्रामध्ये जेवढेही साधू संत झाले, त्या साधू संतांचं आराध्य दैवत, साधू संतांचे जगद्गुरु, साधू संतांची प्रेरणा, साधू संतांवरती नेहमी सदा सर्वदा कृपा दृष्टी करणारे जर गुरु कोण आहेत तर आपल्या हनुमंतराय. हनुमंतरायाच्या मांगल्याने आज आपण सुंदर जीवन जगत आहात. आजीबाईला खूप मिस करतो मी. आज आजीबाईनं जन्म नसता दिला, त्या माऊलीनं दीक्षा नसती दिली तर तेवढ्या छोट्याशा बाळाला राम नाम म्हणजे काय माहिती, साधना म्हणजे काय माहिती. कारण की मी तर असं म्हणेल, आज त्या माऊलीचे जेवढे ऋण व्यक्त करू तेवढे कमी आहेत. आजीबाई म्हणजे या श्रीराम शक्तीपीठाचं अस्तित्व आहे. हनुमंतराय म्हणजे या श्रीराम शक्तीपीठाचं अस्तित्व आहे. सज्जनांनो, राम नामाचा साक्षात्कार, राम नामाचा दृष्टांत मी असं म्हणेल, मी पुस्तकात खूप वाचलं असेल पण पुस्तकातला मी दृष्टांत सांगत नाहीये. आज आजीबाईने कानामध्ये मंत्र दिला आणि तो तेवढ्याच श्रद्धेनं, भक्तीनं, प्रेमानं 1987 पासून मी चिंतन करतोय तर आज तुमच्या समोर आहे. प्रभू हनुमंतरायाच्या जीवनामध्ये राम सोडल्याच्या नंतर त्यांनी कशाची अपेक्षा केली नाहीये आणि तसं गुरुदेवाने आजीबाईचा जो मंत्र होता, गुरुमंत्र, आजीबाईला अंतकरणापासून श्रद्धापूर्वक, भक्तिपूर्वक माझे गुरु म्हणून आजीबाईचं पूजन केलं, आई म्हणून आजीबाईचं पूजन केलं आणि आई साहेबांच्या कृपेनं, प्रभू रामचंद्राच्या कृपेनं, हनुमंतरायाच्या कृपेनं ब्रह्मलीन स्वामी सागरानंद माझ्या जीवनामध्ये आले आणि गुरुदेवाला एक सुंदर साधूचं रूप प्रभूंनी दिलं. सज्जनांनो, आज मला खूप आनंद होतोय. आपण किती श्रद्धेनं, किती भक्तीने इथे बसलेले आहात. तुमचे गुरुदेव धर्मामध्ये काम करत असताना, भगवान प्रभूचं चिंतन करत असताना, मानवतेचा प्रचार करत असताना आजूबाजूला अंधश्रद्धेला कुठेही थारा दिला नाहीये. अंधश्रद्धा कुठेही तुम्हाला दिसू दिली नाहीये आणि दिसणारही नाहीये. साधू संत हे जगाच्या कल्याणासाठी असतात. साधू संतांची साधनाही जगाच्या कल्याणासाठी असतात आणि म्हणून आपली डोळस भक्ती असणं फार गरजेचं आहे. म्हणून गुरुदेवाने एकमेव दृढ निश्चय आपल्या हृदयाचा, मनाचा, माझे हनुमंतराय इष्ट दैवत आहेत. राम माझा प्राण सखा आहे. राम नामाचं चिंतन केल्याच्या नंतर त्रेतायुगामध्ये आपण श्रवण करत आहात की राम नामाने दगड तरले. रामायणामध्ये खूप सुंदर साधू संतांनी वर्णन केलेलं आहे आणि आपण सगळे कीर्तनामधून, प्रवचनामधून आपण श्रवण करतात, आपण पुस्तकामधून वाचतात की राम नामाने दगड तरले. ते पुस्तकातलं झालं, पण मी विशेष रामनामाबद्दल सांगेल.
की श्रीराम शक्तीपीठामध्ये रामनामाचं कार्य करत असताना, प्रभू हनुमंतरायाचा प्रचार आणि प्रसार करत असताना 25,000 साधकांची दारू सुटली. याचा अभिमान आहे, स्वाभिमान आहे. ते कशामुळे झालं तर खरोखर रामनामाचा चमत्कार आहे. मी तर आज सांगितलं होतं की आज ज्या सज्जनांची दारू सुटलेली आहे त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करायचंय. त्यांच्या आयुष्यामध्ये बाल ब्रह्मचारी हनुमंतराया आणि गुरुदेव आले आणि त्यांची दारू कशी सुटली. पण वेळेचं बंधन आहे, बराच वेळ झालेला आहे, कारण कार्यक्रम आपण उशिरा सुरुवात केली. मला असं वाटतं जेवढेही महापुरुष, जेवढ्या माझ्या माया बहिणी या दंडकारण्यामध्ये हा सत्संग श्रवण करत असतील, मी प्रभू हनुमंतरायाकडे विनंती करेल, हे भगवान परमात्मा या माऊल्यांचं, धर्मधन भाग्यवंतांचं पुण्य चित्रगुप्ताला सांग आणि खरोखर या जीवसृष्टीमध्ये सन्मानाचं त्यांना जीवन दे. सर्वात महत्वाची गोष्ट सज्जनांनो, माझ्या माया बहिणीनो, भगवान परमात्माची भक्ती करत असताना गुरुदेवाने कधी अंधश्रद्धेला स्थारा दिला नाहीये, अंधश्रद्धा कधीही शिकवली नाही. श्रीराम शक्तीपीठ खूप मोठं आहे. श्रीराम शक्तीपीठाचे साधक अतिशय व्यापक पद्धतीनं काम करत आहेत आणि श्रीराम शक्तीपीठाचा साधक आणि साधवी कसल्याही प्रकारे अंधश्रद्धा बाळगत नाहीये. श्रीराम शक्तीपीठाचं जीवन म्हणजे राम नामाचं चिंतन, हनुमंतराचं चिंतन, गोमातेची सेवा, निसर्गाची सेवा, राष्ट्राची सेवा ही ईश्वराची सेवा आहे. कारण हे राष्ट्र माझा आहे, हा देश माझा आहे, या देशातले सर्व जीव प्राणी माझे आहेत आणि जोपर्यंत ही सृष्टी तुम्हाला माझी वाटत नाहीये तोपर्यंत तुम्ही रामापर्यंत पोहोचत नाहीये. तोपर्यंत तुम्हाला हनुमंतरायाची भक्ती कळणार नाही, हनुमंतरायाची शक्ती कळणार नाहीये. कारण की साधू संतांची जी सेवेची मांदी आळी आहे, आतापर्यंत राष्ट्राच्या कल्याणासाठी जेवढेही साधू संत महाराष्ट्रामध्ये होऊन गेले त्यांनी फक्त आणि फक्त या जीवसृष्टीची सेवा आणि कल्याण पाहिलं. सज्जनांनो, आपण भगवान परमात्माची भक्ती करत असताना आपण कुठेही अंधश्रद्धेमध्ये अडकता कामा नाहीये. कारण की आता साधूकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप लोकांचा चेंज झालेला आहे. माझा आवाज पंचकृषीमध्ये जिथपर्यंत, ज्या सज्जनापर्यंत, माझ्या मायबापापर्यंत, माझ्या माया बहिणीपर्यंत पोहोचत असेल तर मी या दिव्य व्यासपीठावरून हनुमंतरायाला साक्षी ठेवून एकच सांगेल की माझ्या मायेचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर माझ्या माया बहिणीनो, धर्मधन भाग्यवंतानो, भगवंताचं चिंतन करा, रामाचं चिंतन करा, हनुमंतरायाचं चिंतन करा, साधू संतांना शरण जा, अंधश्रद्धेच्या मागे जाऊ नका. कारण की आपला भारत फार मोठा आहे. या भारताला अध्यात्माची फार मोठी परंपरा आहे. साधू संतांना बदनाम करण्याचं काम बऱ्याच वेळेस केलं जातं. कारण की जेव्हा संसारिक मनुष्य भगवंताची भक्ती करता करता जेव्हा तो भगवा कपडा अंगावर घालतो आणि भगवा कपडा अंगावर घातल्याच्या नंतर माझा समाज, माझा भारतीय समाज अतिशय इमोशनल आणि अतिशय भावनिक आहे आणि तो समाज साधू संत महंत त्यांना देव मानत असतो. पण पहिला प्रथम तो प्रपंचिक असतो. त्याच्या काम वासना संपलेल्या नसतात, त्याच्या काम वासना गेलेल्या नसतात आणि त्या भगव्या कपड्याचा तो उपयोग करत असतो आणि समाजाला फसवत असतो. आणि समाजाला जेव्हा फसवतो भगवान परमात्माला ते सहन होत नाहीये. आणि असे लोक जेव्हा ढोंगीपणा करताना दिसतात तर मी या दिव्य व्यासपीठावरून हनुमंतरायाचा साक्षीने एवढीच सांगेल की त्याच्यात भगवान परमात्माचा दोष नाहीये, त्याच्यामध्ये साधू संतांचा दोष नाहीये. जी व्यक्ती भगवे कपडे घालून कृत्य करते, धर्माला, राष्ट्राला आणि साधूला बदनाम करते, अशा व्यक्तींना भगवंत माफ नाही करत. भोळ्या समाजाला फसवणाऱ्या लोकांना भगवंत माफ करत नाहीये.
आणि भगवान परमात्माला अहंकारी लोक आवडत नाहीये. भगवान परमात्माला समाजाला फसवणारे लोक आवडत नाहीये. भगवान परमात्माला जातीवाद करणारे लोक आवडत नाहीये. भगवान परमात्माला अंधश्रद्धेच्या नावाखाली समाजाचं शोषण करणारे भगवंताला आवडत नाहीये. संत कबीर सुंदर उदाहरण देतात. कामी क्रोधी लालची इनसे भक्ती ना होय, भक्ती करे कोई सुरमा जात कुलन सब खोय. संत कबीर म्हणतात कामी क्रोधी लोक भगवंताची भक्ती करू शकत नाहीये. भगवंताची भक्ती जर कोणी करत असेल ना तर ते सज्जन आहेत, ते महात्मे आहेत, ज्यांनी आपल्या इंद्रियावरती ताबा मिळवलेला आहे आणि समाजालाच ईश्वर म्हणून समाजाची सेवा करत आहेत. हे महात्मे समाजाला कधी फसवत नाही. सज्जनांनो, माझ्या माया बहिणींनो, भगवंताची भक्ती करत असताना भक्ती आपली भोळी जरी असली तर आंधळी नको, लोभाची नको, अहंकाराची नको, स्वार्थाची नको. आज गुरुदेव समाजात काम करत आहेत. सर्व समाज आपल्याकडे पाहत आहे. श्रीराम शक्तीपीठाकडे सगळ्या समाजाचं लक्ष आहे. सज्जनांनो, आपण जेव्हा चांगलं कर्म करतात ना तेव्हा विशेष लोक आपल्याकडे चांगल्या भावनेनं बघत नाही, आपली कोणी स्तुती करत नाहीये. पण कळत नकळत जर काही चूक झाली तर समाज आपल्याला सोडत नाहीये. हे आपल्या लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. आपल्या लक्षात असणं फार गरजेचं आहे. भगवान परमात्माची भक्ती करत असताना पहिलं प्राधान्य आपण आपल्या सद्गुरूला दिलं पाहिजे. पहिला प्रथम आपल्या सद्गुरूचा आपण अभ्यास केला पाहिजे. आणि ज्या साधकांचा सद्गुरूचा अभ्यास आहे, सद्गुरूला ते समर्पित आहे, सद्गुरूच्या मार्गाने ते कार्य करत आहेत, त्यांना कधी अहंकार नसतो. ते कोणाला फसवत नाहीये आणि ते कोणाची निंदाही करत नाहीये. हो, आपण जर त्यांच्या सान्निध्यात गेला ना ते देवच असतात. देवासारखा अनुभव आपल्याला येतो. सज्जनांनो, हा महाराष्ट्र साधू संतांची भूमी आहे. हा महाराष्ट्र लोक शिक्षकांची भूमी आहे. हा महाराष्ट्र त्यागी महात्म्यांची भूमी आहे. आणि या महाराष्ट्राला साधू संतांची परंपरा आहे. म्हणून अतिशय आपण भक्तिमय हा सत्संग श्रवण करत आहात. बोलायसारखं खूप आहे. सज्जनांनो, बराच वेळ झालेला आहे. आपल्या सगळ्यांना थंडी वाजत असेल. आपल्या हनुमंतराला आनंद देण्यासाठी आपल्याला प्रभूचं चिंतन करायचं आहे. सगळ्यांनी वर हात करायचे. श्रीराम जय राम जय जय राम. 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 जय श्रीराम. खूप भाग्यवान आहात आपण सर्व. कारण की भगवान परमात्माचं मंगल नाम आपल्या मुखात येणं एवढं सोपं नाहीये. काहीतरी अनंत जन्माचं पुण्य आहे. या दंडकारण्यामध्ये हनुमंतरायाचा साक्षीनं, माझ्या त्र्यंबक राजाच्या साक्षीनं, माझा गंगा गोदावरीच्या गौतमीच्या साक्षीनं आपण प्रभू रामाचं चिंतन केलं. निश्चितच रामाला आनंद झाला असेल. धर्मधन भाग्यवंतांनो, समाजाची सेवा करताना आपल्यामध्ये जातीवाद नको, आपल्यामध्ये भेदाभेद नको. कारण की जातीवाद करणारे लोक भगवंताची भक्ती करू शकत नाहीये. कारण त्यांची बुद्धीच तेवढी असते, त्यांचा अभ्यासच तेवढ्या चौकटीमध्ये असतो आणि जातीच्या पलीकडे त्यांना कसल्याही गोष्टीचं ज्ञान नसतं. जे जातीला फॉलो करतात त्या लोकांबद्दल सांगतो मी. माझेच आहे आणि माझ्याच लोकांबद्दल मी बोलतोय.
माझ्याकडे माझं खूप लक्ष असतं. प्रत्येक शब्दाचा प्रयोग करत असताना माझ्या समाजाचं मन दुखवता कामा नाहीये. माझ्या समाजाला माझ्याकडून चुकीचा मेसेज जाता कामा नाहीये. गुरुदेव नेहमीच दक्षता घेत असतात. सचिनांनो, श्रीराम शक्तीपीठाला जुळणारा जो साधक आणि साधवी आहे, त्यांच्या आजूबाजूला जातीचा मोह, जातीचा लोभ किंवा जातीचा अहंकार अजिबात नाहीये. मी भारतीय आहे, एकमेव मी भारतीय आहे. आणि भारतीय तत्व तुम्हाला सगळ्यांना परिधान केलं. आज मी जर नाव नाही घेतलं तर खूप मोठा अपराध माझ्याकडून होईल. विश्वरत्न, विश्वभूषण, हिमालयापेक्षा ज्याची उंची जास्त आहे, असे महामानव, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर, या महामानवाच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो. आज महामानवाने या दिव्य भारताला एवढं मोठं संविधान दिलं. 18 तारखेला 18 जानेवारी 1928 ला महामानव त्र्यंबक नगरीमध्ये आले होते. ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्र्यंबकेश्वर नगरीला आले, त्यावेळेस यात्रेचे दिवस होते. आणि नेहमीच महामानवाने समाज प्रबोधनाचं काम करत असताना सभा घ्यायच्या आणि त्या सभेमधून समाजाचं प्रबोधन करायचं. महामानवाच्या काळामध्ये मला असं वाटतं ह्या गोष्टीला आता 100 वर्ष होत आलं. सचिनांनो, ज्यावेळेस त्र्यंबकेश्वर नगरीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले आणि सर्व समाजाला त्या महामानवाने प्रबोधन केलं. विषय होता आपल्या सर्वांचं लाडकं दैवत आणि माझ्या पांडुरंगाचा आवडता भक्त संत चोखोबा. एकदा जोरात टाळ्या व्हायला पाहिजे. माझ्या संत चोखोबाच्या मंदिराचा प्रश्न होता. स्मारक बांधायचं का मंदिर बांधायचं? सर्व समाजामध्ये चर्चा झाल्या आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजाला प्रबोधन करत असताना सांगत होते की बघा, साधू संतांना नेहमी जगाच्या कल्याणाचं काम केलेलं आहे. साधू संतांना नेहमीच भगवंताची भक्ती केलेली आहे. संत चोखोबाचं महान कार्य आहे. आणि मंदिर बांधल्यापेक्षा, स्मारक केल्यापेक्षा जर संत चोखोबाच्या मार्गाने समाज प्रबोधनाचं जर काम केलं तर खूप चांगली गोष्ट आहे. सज्जनांनो, या दिव्य भारताला माझ्या राजा शिवछत्रपती सारखे महापुरुष, असे विद्वान राजे रयते माझं दैवत आहे. समाज माझं भगवंताचं रूप आहे. भारतीय नारीचा सन्मान झाला पाहिजे, गायीचं रक्षण झालं पाहिजे, समाजाला पोटभर अन्न भेटलं पाहिजे, समाजाला स्वच्छ पाणी भेटलं पाहिजे, प्रत्येक जीवाचा सन्मान झाला पाहिजे. आणि खरोखर माझ्या राजा शिवछत्रपतीने समाजाची अशी सेवा केली की मला असं वाटतं भारतच नाहीये तर बाहेरच्या देशातले लोक सध्या अभ्यास करतात. एकदा जोरात टाळ्या व्हायला पाहिजे. या महाराष्ट्राला राजा शिवछत्रपतीने सुंदर स्वराज्याची संकल्पना आणि स्वराज्य कसं असलं पाहिजे, मानवाचा धर्म कसा असला पाहिजे. राजाला भेदाभेद कधीही आवडली नाहीये. राजाने कधीही कोणाशी भेद केला नाहीये. असे महापुरुष, दिव्य पुरुष या दिव्य भारताला लाभले. साधू संत लाभले. सज्जनांनो, आपण भगवान परमात्माची भक्ती करत असताना आज मी या व्यासपीठावरून एवढंच सांगेल, भगवंताची भक्ती जरूर करा.
पण तुमच्या भक्तीमध्ये स्वार्थ आणि अंधश्रद्धा नको. जर निर्मळ भगवंताची भक्ती केली तर भगवंत लांब नाहीये, तुमच्या हृदय मंदिरामध्ये आहे. भगवंताला शोधायची गरजच नाहीये. तुमचा भाव असा असला पाहिजे, तुमचं मन असं असलं पाहिजे, तुमची भक्ती अशी असली पाहिजे. कोण निर्विनिराकार सच्चिदानंद स्वरूप भगवान परमात्मा तुम्हाला शोधत शोधत आला पाहिजे. कारण तो दयाळू आहे, तो कृपा सिंधू आहे, तो भावेचा भुकेला आहे. भगवान परमात्माला दक्षिणा, चांदी, सोनं, पैसे वगैरे वगैरे काहीही देवाला लागत नाहीये. देवाला तुमच्या मनाचा निर्मळ भाव लागतो. आणि तुमचा निर्मळ भाव जर असेल तर भगवान परमात्मा तुमच्या जवळच आहे. म्हणून सज्जनांनो, आज मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. भगवान परमात्मा आपल्या सर्वांना उदंड आयुष्य देव, आरोग्य चांगलं देव, आपल्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो. तुमचं निर्मळ प्रेम असंच गुरुदेवांच्या चरणी राहो, श्रीराम शक्तिपीठावरती राहो. मी सकाळपासून आपल्या सर्वांचा अभ्यास करत होतो. जरी मोजके लोक इथे दिसत असतील, पण तुमचं हृदय आणि माझं हृदय वेगळं नाहीये. जे सखे असतात ना, जे हृदयाचे असतात ना, ते आपल्याला सोडून जात नसतात. आणि हो, ज्यांच्या हृदयामध्ये प्रेमच नाहीये ते आपलेच असतात, पण आपल्या जवळ नसतात. ते आपलेच असतात पण आपल्या जवळ नसतात. जवळ ते लोक असतात की त्या लोकांप्रती ऋण व्यक्त करावं, त्या लोकांप्रती प्रेम आहे, जिव्हाळा आहे. सज्जनांनो, आज श्रीराम शक्तिपीठामध्ये गुरुदेवाचं भविष्य बदलणारा आजचा दिवस आहे. माझ्या आयुष्यातला मला मांगल्य परिधान करणारा, मला सत्याचा मार्ग दाखवणारा, हळवंतराची भक्ती शिकवणारा, या देशाची सेवा शिकवणारा, माणसाची माणसासारखं वागायला लावणारा आजचा दिवस आहे. जोपर्यंत तुम्ही माणूस म्हणून जगत नाहीये तोपर्यंत तुम्हाला माणसातला देव कळत नाहीये. ज्यांनी माणसातला देव दाखवला त्यांना महामानव म्हटलं गेलं. सज्जनांनो, आपण सर्वांनी जात, राष्ट्रभेद, भेदाभेद, लहान मोठा ह्या सर्व गोष्टी बाजूला ठेवून आपण देशाची सेवा, देशाची सेवा आणि भगवंताची सेवा आपण सद्गुरूच्या सानिध्यात राहून केली पाहिजे. हे खूप पॉझिटिव्ह मेसेज आहे, हे खूप मोठा बोध आहे. सहज मी जरी बोलत असताना तुम्हाला दिसत असेल, पण सचिनांनो, जर तुम्ही चांगला अभ्यास केला तर माणूस बनायला वेळ लागणार नाही. साधू संतांची भक्ती करत असताना साधू संतांना कशाचाही लोभ नसतो. तुम्ही दक्षिणा द्यावी, वावा करावी, काही तुम्ही कपडा लता करावा, काही म्हणजे साधूला याचा लोभ नसतो. कारण की माझ्या आयुष्यामध्ये इथपर्यंत प्रभूंनी माझ्या हाताला हात धरून इथपर्यंत आणलेला आहे. तर मी प्रभूकडे एकच मागेल की भगवान परमात्मा, अहंकार देऊ नकोस, लोभ देऊ नकोस. हे मी केलं असं कधीही कधा काळी माझ्या मनामध्ये आणू देऊ नकोस. हे भगवान परमात्मा, इथपर्यंत आणणारा तू आहेस. श्रीराम शक्तिपीठाची निर्मिती करणारा तू आहेस. श्रीराम शक्तिपीठाचं मंगल कार्य करून घेणारा तू आहेस, करणारा तू आहेस. हे भगवान परमात्मा, एवढ्या साधकाला अनुग्रह देणारा तू आहेस, यांच्यावरती कृपा करणारा तू आहेस, मला प्रेरणा देणारा तू आहेस, माझ्या सदा सर्वदा सोबत राहणारा तू आहेस. या श्रीराम शक्तिपीठाच्या प्रत्येक साधकाचा जिव्हाळा तू आहेस, प्रेरणा तू आहेस, मार्ग तू आहेस. हनुमंता, तुझ्याशिवाय हे जग शून्य आहे. हनुमंतरायाला जर आपल्या आयुष्यामधून बाजूला ठेवलं तर आपली आयडेंटिटी काय आहे तपासून पहा. काय ओळख आहे आपली? जर हृदयातला प्राण जर बाजूला काढून ठेवला तर आपली काही ओळख नाहीये. कोण ओळखतं आपल्याला? हो, बघा ना, रात्रीचा अंधार जसा सकाळी सूर्य उगवतो आणि
रात्री माझ्या जवळचा माणूस आहे, मला दिसत नाहीये, पण तोच माणूस 1000 फुटावरचा आपल्याला दिसतो. त्याचं नाव गुरु आहे, त्याचं नाव हनुमंतराय. सचिनानो, जीवन जगत असताना माणसाला माणसासारखी वागणूक द्या, माणसाला माणसासारखा रिस्पेक्ट द्या. ताणल्याची ताण ओळखा, भुकेल्याची भूक ओळखा. ज्याला वस्त्र नाहीये त्याला वस्त्र दान करा. ज्या लेकरांना शिकायची इच्छा आहे पण गरिबी परिस्थिती आहे, त्यांची फी भरा, त्यांना वया पुस्तकं द्या. ते गरिबांची मुलं दत्तक घ्या. खरंच ही खरी राष्ट्राची सेवा. आरोग्याची काळजी करा. समाजाची सेवा करत असताना जे आताचे जे विद्यार्थी आहेत ना, हे भारताचं भविष्य आहे. आपली सेवा अशी असली पाहिजे. एखाद्या दान पेटीमध्ये 10 रुपये टाकल्यापेक्षा ते 10 रुपयाचा पेन जर एखाद्या आदिवासी पाड्यामध्ये जाऊन जर मुलांना वाटला तर मला खूप बरं वाटेल. आपण सर्वांनी समाजाची सेवा करत असताना जर तुम्हाला खरी करायची तर आता ह्या मोमेंटला सेवा करण्यासाठी फक्त आणि फक्त गावागावामध्ये जाऊन मुलं काय शिकताय, कुणाला काय नाहीये, कुणाला कशाची गरज आहे, कुणाचं आरोग्य चांगलं नाहीये, कुणाची राहणीमान चांगली नाहीये, कुणाला शिक्षणासाठी पैसा नाहीये, कोणी अंधश्रद्धेमध्ये फसलेले आहेत. हे सगळं अभ्यास करून जर खेड्यापाड्यांमध्ये जाऊन महाराष्ट्र भ्रमण, भारत भ्रमण जर आपण केलं आणि त्या गोरगरिबांवर दया केली, गोरगरिबांची सेवा केली, तर मला असं वाटतं ही देवासारखी सेवा आहे. सेवा केलेली कधीच सांगू नका. तुम्ही सेवा करताना तर तुमच्या किती जवळचा मित्र असला त्यालाही माहित नसली पाहिजे. तुमच्या घरातल्या लोकांना पण सांगू नका की मी काही सेवा केली, कारण तुम्ही जेव्हा सेवा चांगल्या मनानं करतात ना, त्याचा साक्षी भगवंत असतो. जेव्हा तुम्ही चांगलं कर्म करतात ना, त्याचा साक्षी भगवंत असतो. जेव्हा तुम्ही कोणावरती परोपकार करतात ना, त्याचा साक्षी भगवंत असतो. कारण परोपकार सगळ्यात मोठा धर्म आहे. धर्माचा अर्थ महापुरुषांनी सांगितलाय. धर्म म्हणजे जो जगाच्या कल्याणासाठी धारण केला जातो तो धर्म. धारयति धर्म दया धर्मस्य जन्मभूमी. धर्म जेव्हा आपण सेवेचा धारण करतात तो खरा धर्म आहे. सेवा करा, माणसाला माणसासारखी वागणूक द्या. स्त्रियांचं मुलींचं रक्षण झालं पाहिजे, त्यांचा सन्मान झाला पाहिजे. या देशातला प्रत्येक मुलगा आणि मुलगी शिकली पाहिजे. या देशातल्या साधू संतांचा सन्मान झाला पाहिजे. या देशामध्ये, या देशाला संविधान आहे, त्या संविधानाचा सन्मान झाला पाहिजे. संविधानाचा अभ्यास झाला पाहिजे. संविधानाला आपण रिस्पेक्ट दिला पाहिजे. संविधानाच्या चौकटीत राहून आपलं मंगल कार्य असलं पाहिजे. आणि संविधान आहे तर आपण सुरक्षित आहात. संविधान एका कुटुंबाचं नाहीये, संविधान एका गावाचं नाहीये, संविधान पूर्ण भारताचं आहे. ज्या संविधान निर्मात्यानं, महामानवानं अपार श्रम, अपार कष्ट, अपार साधना, अफाट तपसाधना त्या महापुरुषांनी, महामानवानं केली. कित्येक देशाचे संविधान वाचले, कित्येक देशाचा अभ्यास केला आणि महामानवानं हस्तलिखित सर्वात मोठं या भारताचं संविधान आपल्याला दिलं. जेवढे ऋण व्यक्त करू तेवढे कमी आहेत. महामानवाबद्दल जोरात टाळ्या व्हायला पाहिजे. हो, मला आवाज नाही आला. वर हात करा सगळे. जय श्रीराम. बघा, आपण सुरक्षित आहात. आपण पूर्ण फ्रीडम, माझ्या माया बहिणीला मी सांगतोय, आपण पूर्ण फ्रीडममय जीवन जगताय. महामानवाची कृपा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कृपा आहे. आणि त्यांच्या संविधानामध्ये एक मानवतेचा धर्म त्यांनी शिकवलेला आहे. प्रत्येक आर्टिकल बघा तुम्ही, कारण प्रत्येक आर्टिकल जीवाचा सन्मान करणार आहे. कारण महामानवाच्या काळामध्ये
अतिशय विचित्र परिस्थिती होती. महामानवाचा इतिहास अतिशय मोठा आहे. शाळेच्या बाहेर बसणारा मुलगा या देशाचं संविधान भारताचं लिहितो, याच्यापेक्षा मोठं काय आहे. मी जेवढी परिस्थिती सांगाल तेवढी कमी आहे. एवढंच सांगेल, आज या मंगलदिनी महामानवाचे कोटी कोटी ऋण व्यक्त करेल, कोटी कोटी प्रणाम करेल. आणि एवढंच तुम्हाला सांगेल की कोणतंही काम करत असताना पहिल्या प्रथम ना आपण संविधानाचा विचार केला पाहिजे. ज्याने संविधान लिहिलंय त्याचा अभ्यास केला पाहिजे. आपण महापुरुषांचं वाचन केलं पाहिजे, महापुरुषांचे चरित्र आपण बघितले पाहिजे. आणि मला असं वाटतं, जे लोक शिक्षक आहेत, जे महापुरुष आहेत, त्या महापुरुषांना आपल्या बघण्याचा भाव इतका निर्मळ असला पाहिजे, इतका निर्मळ असला पाहिजे की त्या महापुरुषाकडे पाहिल्याबरोबर तुम्हाला प्रेम झालं पाहिजे, तुम्हाला आनंद वाटला पाहिजे, हे माझे आहेत असं तुम्हाला वाटलं पाहिजे. सज्जनांनो, महापुरुषांबद्दल जेवढं बोलाल तेवढं कमी आहे. आपण सर्वांना, मी विशेष महिला मंडळांना सांगेल की आपले मुलं मुली चांगल्या शिकवा. आणि विशेष शिकत असताना आध्यात्मिक पण असल्या पाहिजे. आणि प्रत्येकाला संविधानाचा अभ्यास असला पाहिजे. संविधानाचा अभ्यास करणारी व्यक्ती कधी अंधश्रद्धेत पडणार नाहीये, चुकीचा प्रचार करणार नाहीये. आणि जी व्यक्ती संविधानाचा अभ्यास करेल ती व्यक्ती राष्ट्रभक्त आहे. कारण त्या महापुरुषाने राष्ट्रभक्ती केली आणि त्या राष्ट्रभक्तीमुळे हे सगळं आपल्याला दिलेलं आहे. जेवढं बोलू तेवढं कमी आहे. बराच वेळ झालेला आहे सज्जनांनो, कारण की आपल्या सर्वांची इच्छा असते गुरुदेवाने काहीतरी बोलावं, तुम्ही श्रवण करावं. सज्जनांनो, मी एवढंच सांगेल, आपल्या सर्व गुरु बहिणींना, गुरु बंधूंना सांगा, पुढच्या वर्षीचा जो वाढदिवस होईल ना, फक्त गर्दी नको, दर्दी असणं फार गरजेचं. फक्त पुढच्या वाढदिवसाला माझ्या गुरुदेवाला एका साधूचं जीवन त्या आई साहेबांना दिले, तिचे ऋण व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. आपल्या गुरुदेवाला चांगला मार्ग मिळाला, त्याचं ऋण व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे. तर कंपल्सरी जेवढे दीक्षित लोक आहेत, ज्यांनी गुरुदेवाचा अनुग्रह घेतलेला आहे, ज्यांच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ आहे, त्या प्रत्येक साधकाचं, साधवीचं कर्तव्य आहे की आजच्या ह्या दिवसाला त्यांची उपस्थिती अतिशय महत्वाची आहे. सर्वांना रामकृष्ण हरी, जय श्रीराम. बोलताना कोणाचं मन दुखलं असेल, इकडे तिकडे शब्द झाला असेल तर क्षमा असावी. कारण की मी एवढ्या मोठ्या महापुरुषांचा उच्चार केला, तर माझ्याकडून काही चुकलं असेल, इकडे तिकडे शब्द झाला असेल तर सर्वांना क्षमा. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे, पत्रकार बंधू आपले इथे आहेत, त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. कारण पत्रकार म्हणजे आपल्या देशाचं भूषण आहे. प्रत्येक गोष्ट सावध करण्याचं, समाजाला प्रबोधन करण्याचं, समाजापुढे सत्य आणून देण्याचं, सत्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचं पत्रकाराचं काम आहे. आणि सुंदर ते लेकर करत आहेत. खूप खूप अभिनंदन बाळांनो तुमचं. सर्वांना रामकृष्ण हरी, जय श्रीराम. तुम्ही सर्व आहात माझा परिवार म्हणून मी बोललो. कोणाचं मन दुखलं असेल तर क्षमा असावी. आज आपण आजीबाबाबद्दल आणि हनुमंतराबद्दल एकदा जोरात टाळ्या वाजून त्यांचं पूजन करू. जय श्रीराम, जय श्रीराम.